एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव इथं होणार आहे। या मेळाव्याची वेळ संध्याकाळी 6 वाजता असल्याचं सांगण्यात आलंय। यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर आहे, स्थळ बदलतंय, परंपरा नाही, अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे। या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याआधी मेळाव्याचं ठिकाण आझाद मैदान ठरलेलं, मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्यानं ठिकाण बदलण्यात आलंय। आणि नेस्को सेंटरमधून सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, तयारी तर जय्यत झालेली आहे, आपण दृश्य पाहतोय, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे वातावरण निर्मिती कशी झालेली आहे, काय भावना, काय प्रतिक्रिया आहेत शिंदेंच्या शिवसैनिकांच्या? प्रज्ञा, आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या सुरुवातीला। मात्र आपण बघतोय की अद्याप गर्दी जमलेली नाही। मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून काही कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे। काही नांदेडवरून कार्यकर्ते आलेले आहेत। तुम्ही इथे आलेले आहात, काही वेळातच मेळाव्याला सुरुवात होईल, काय भावना आहेत? आम्ही दरवर्षीप्रमाणे शिवसेनेच्या विचाराच्या मेळाव्यासाठी इथं गोरेगाव येथील नेस्को पार्कवर या कार्यक्रमासाठी उपलब्ध आलो। आम्ही आमचे लाडके नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं व इतर नेत्यांच्या ऐकीने शिवसेनेमध्ये फूट पडली होती। एकनाथ शिंदे हे वेगळे झाले होते। त्यानंतर 2 मेळावे सध्या होतात। उद्धव ठाकरे यांचा मेळावा हा शिवाजी पार्कवर आहे, तर तुमचा नेस्को मैदानात आहे। मात्र तुमच्या मेळाव्याला गद्दारांचा मेळावा असं ठाकरेंकडून नेहमी संबोधलं जातं, काय प्रतिक्रिया द्याल? गद्दार तर आम्ही नव्हतो आहोत। आम्ही विचाराने, बाळासाहेबांच्या विचाराने, आनंद दिघे साहेबांच्या विचाराने आमची खरी शिवसेना आहे। गद्दार तर ते लोक आहेत जे आम्हाला गद्दार म्हणतात, आणि ह्या लोकांनी आतापर्यंत शिवसैनिकासाठी काहीच केले नाही। उबाटा गटाने शिवसैनिकासाठी काहीच केलेलं नाही, तर आम्ही गद्दार नाही, तो गद्दार आहे। आता कार्यकर्ते हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की नेस्को संकुलात हा खरतर मेळावा पार पडणार आहे। सुरुवातीला आझाद मैदानात होणार होता, मात्र सध्या मुंबईत पडत असलेला पाऊस बघता नेस्को संकुलात हा मेळावा घेण्याचं निश्चित करण्यात आला। आपण जर बघितलं तर तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। भव्य असं स्टेज बांधण्यात आलेलं आहे आणि जवळपास 20,000च्या आसपास आसन व्यवस्था ही शिंदे सेनेकडून करण्यात आलेली आहे। स्टेजवरती एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे तमाम मुख्य महत्त्वाचे नेते आहेत ते असतील, आणि काही मोजके जे नेते आहेत ते इथे भाषण देखील करतील। आपण जर बघितलं तर भली मोठी कटआउट इकडे लावण्यात आलेली आहेत। बाळासाहेब ठाकरे असतील, एकनाथ शिंदे तसेच आनंद दिघे यांची देखील कटआउट लावण्यात आलेली आहेत। 6 वाजता मेळावा सुरुवात होईल आणि मोठी वातावरण निर्मिती इथे करण्याचा प्रयत्न हा शिंदे सेनेकडून करण्यात आलेला आहे। संपूर्ण नेस्को परिसर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि आता हळूहळू नेते काही वेळातच येतील आणि कार्यकर्ते देखील येतील अशी अपेक्षा आहे। प्रज्ञा, बरोबर आहे, पण या सगळ्याच्या मध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की आज जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण होईल, आपण पाहतो उद्धव ठाकरेंच्या टीकेला ते कायमच आपल्या भाषणातून उत्तरं देतात, पण त्या पलीकडे आज कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे त्यांच्या भाषणात असू शकतात? सध्या आपण बघितलं तर सध्या राज्याला पुराने ग्रासलेलं आहे। मराठवाड्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढलेलं आहे आणि त्यावरून जे विरोधी पक्ष आहेत, मुख्यत्वे करून ठाकरे गटाने प्रचंड अशी राज्य सरकारवरती टीका केलेली आहे। 50,000 हेक्टरी त्यांनी शेतकऱ्यांना देण्याची मागणी केलेली आहे, तसेच कर्जमुक्तीची मागणी केलेली आहे, तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची देखील मागणी केलेली आहे आणि अद्याप कोणत्याही मागणी ही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे विरोधकांच्या टीकेला त्यांना सामना करावा लागतोय। त्यावरून जी सध्या राज्यात पूर परिस्थिती आहे त्यावरती शिंदे काही भाष्य करतात का, कोणती नवीन मदत शेतकऱ्यांना देऊ करतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। एवढंच नव्हे तर आता काही महिन्यातच महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा असेल किंवा मग उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा असेल हे पार पडणार आहेत। सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची चर्चा आहे, बैठका देखील सुरू बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्याच्याच अनुषंगानं एकनाथ शिंदे आजच्या संबोधनात, आजच्या भाषणात काय काय बोलतात याकडे लक्ष असेल। सचिन, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद।